चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बनवलेला आहे। अवघ्या 20 मिनिटात हा ढोकळा तयार होतो। ढोकळा बनवताना आपण सोड्याचा वापर केलेला नाहीये, दही वापरलेला नाहीये, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता ढोकळा अगदी स्पॉन्जी झालेला आहे। नवीन शिकणारेही अगदी इझिली हा ढोकळा बनवू शकतील। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण ढोकळा बनवायला सुरुवात करू। ढोकळा बनवण्याकरता मिक्सी जार मध्ये आपण अद्रकचे काही तुकडे घातलेले आहेत। 2 मिरची घालूयात। मिरची आणि अद्रक हे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालेल। आणि 1.5 वाटी बेसन घालायचं आहे। 2 चमचे साखर घालूयात। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे। हळदीचं प्रमाण जर जास्त झालं, ढोकळ्यामध्ये लाल स्पॉट दिसतात। 2 चमचे लिंबू रस घालूयात आणि थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता राहिलेलं पाणी घालूया। साधारण आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे। मिक्सरला छान फिरवून घेऊ। तर पूर्वतयारी आपण अगोदरच करून घेणार आहोत। या प्लेटमध्ये मी ढोकळा बनवणार आहे, तर प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आहे। ढोकळा बनवण्याकरता आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे। तेलामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि पाणी गरम करायला ठेवूयात। मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। एका पातेल्यामध्ये मिश्रण काढून घेऊयात। ढोकळा अगदी मऊसूद होण्याकरता 2 चमचे तेल घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। आणि ह्या ठिकाणी आपण इनो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे। इनो घातल्यानंतर एकाच दिशेने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त वेळ मिक्स करायची गरज नाहीये। इनो पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। इनो एकदा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झाला की लगेचच आपण ताटामध्ये घालणार आहोत। मिश्रण जास्त वेळ बाहेर ठेवलं तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही, तर ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे। एकदा टॅप करून घ्यायचं आहे की जेणेकरून एअर बबल्स असतील हे निघून जातील। तर ह्या ठिकाणी पाणीही अगदी छान उकळलेलं आहे। ढोकळ्याची प्लेट ठेवायची आहे। मध्यम आचेवर 17 ते 18 मिनिटाकरता वाफ काढूयात आणि ढोकळा होईपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊ। पातेलं गरम झालेलं आहे। 1 चमचा तेल घालायचं आहे। मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। जिरे घालूयात। मिरची घालायची आहे। तेलावर मिरची व्यवस्थित फ्राय करून घेऊ। कढीपत्ता घालायचा आहे। 1 चमचा तीळ घालायचा आहे आणि कोथिंबीर घालूयात। हे छान मिक्स करून घेऊ। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 कप पाणी घालायचं आहे। 1 चमचा साखर घालूयात आणि कोथिंबीर घालायची आहे। पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे। पाणी न वापरता फक्त जर तेलाची फोडणी दिली तर ढोकळा खाताना घशात अडकू शकतो। तर आपण ढोकळ्यावर अशाच प्रकारे फोडणी देणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 18 मिनिट झालेले आहे। चाकू अगदी क्लीन निघत आहे, ह्याचाच अर्थ ढोकळा अगदी छान शिजला आहे। ढोकळा थंड करून घेतलेला आहे। आता त्याच्या कडा सोडवूयात। एका प्लेटमध्ये ढोकळा काढून घ्यायचा आहे। प्लेटला कुठेही ढोकळा चिकटलेला नाहीये आणि ढोकळा अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे। हवे तसे तुम्ही ढोकळ्याचे पीसेस करू शकता, छोटे किंवा मोठे हवे तसे पीसेस करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे आणि करायलाही अगदी सोपा आहे। नवीन शिकणारेही ढोकळा अगदी इझिली बनवू शकतात। अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा आपला तयार आहे। ढोकळ्यावर फोडणी घालायची आहे। तर ह्या ठिकाणी आपला चटकदार मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही ढोकळा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।